नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, तुम्हाला तर माहीतच असेल की डोनाल्ड ट्रम्पने आपल्या इंडियाच्या इकॉनॉमीला डेड इकॉनॉमी म्हटले होते. आणि मित्रांनो, याचे उत्तर इंडियाने GDP ग्रोथने दिला होता. कारण मित्रांनो, आपला फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर वनचा रिअल GDP 7.8%ने जबरदस्त ग्रो झाला होता. आणि मित्रांनो, इथून आपण ट्रम्पला दाखवून दिले होते की आमची इकॉनॉमी डेड इकॉनॉमी नाही, आमची इकॉनॉमी वन ऑफ द वर्ल्ड फास्टेस्ट ग्रोविंग इकॉनॉमी आहे. आणि मित्रांनो, आता स्वतः अमेरिकेच्याच कंपनी म्हणजे मॉर्गन स्टॅनलेने जे आपल्याला डेड इकॉनॉमी म्हटले होते त्याला रॉंग प्रूफ करत मॉर्गन स्टॅनलेने म्हटले आहे की आपण म्हणजे भारत देशाने जे GST रेटमध्ये जे बदल केले आहे त्याचा बेनिफिट ऑटो कंपन्यांना मिळू शकतो. आणि मित्रांनो, अमेरिकेची ब्रोकरेज फर्म कंपनी मॉर्गन स्टॅनलेने मॅक्झिमम ऑटो कंपन्याचे टार्गेट प्राइसला वाढवले आहे. तर चला बघूया या अमेरिकन ब्रोकरेज फर्म मॉर्गन स्टॅनलेने कोणकोणत्या ऑटो कंपन्याचे टार्गेट प्राइस वाढवले आहे आणि कोणत्या ऑटो कंपन्याचे टार्गेट प्राइस कमी केले आहे. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, तुम्ही व्हिडिओचं हेडिंग इथे वाचू शकता. ऑटो स्टॉक्स री रेटिंग, मॉर्गन स्टॅनली अपग्रेडेज आयशर हिरो बट डाऊनग्रेड बजाज. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, मॉर्गन स्टॅनलेने मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडवर ओव्हरवेटची रेटिंग दिली आहे. आणि मित्रांनो, या मॉर्गन स्टॅनलेने पहिले मारुती सुझुकीवर टार्गेट प्राइस दिला होता 14,262 रुपयाचा. आणि मित्रांनो, आता मॉर्गन स्टॅनलेने मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडवरचा टार्गेट प्राइस वाढून केला आहे 18,360 रुपयांचा. चला आता बोलूया हुंडई मोटर इंडिया लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, मॉर्गन स्टॅनले या ब्रोकरेज फर्मने या कंपनीवर ओव्हरवेटची रेटिंग दिली आहे. आणि मित्रांनो, मॉर्गन स्टॅनलेने या कंपनीवर पहिले टार्गेट प्राइस दिला होता 2,241 रुपयांचा, जो मॉर्गन स्टॅनलेने आता नवीन टार्गेट प्राइस वाढून दिला आहे 3,066 रुपयांचा. थर्ड कंपनी आहे मित्रांनो महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड. तर मित्रांनो, या कंपनीवर मॉर्गन स्टॅनलेने ओव्हरवेटची रेटिंग दिली आहे. आणि मित्रांनो, महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडवर मॉर्गन स्टॅनलेने पहिले टार्गेट प्राइस दिला होता 3,668 रुपयांचा. आणि मित्रांनो, आता मॉर्गन स्टॅनले यांनी महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडचा टार्गेट प्राइस वाढून नवीन टार्गेट प्राइस दिला आहे 4,321 रुपयांचा. चला आता बोलूया अशोक लीलँड लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, अशोक लीलँड लिमिटेड या कंपनीवर ग्लोबल ब्रोकरेज फर्म मॉर्गन स्टॅनलेने ओव्हरवेटची रेटिंग दिली आहे. आणि मित्रांनो, अशोक लीलँड लिमिटेड या कंपनीवर मॉर्गन स्टॅनले यांनी पहिले टार्गेट प्राइस दिला होता 144 रुपयांचा. आणि मित्रांनो, आता ग्लोबल ब्रोकरेज फर्म मॉर्गन स्टॅनलेने अशोक लीलँड लिमिटेड या कंपनीचा टार्गेट प्राइस वाढून नवीन टार्गेट प्राइस दिला आहे 152 रुपयांचा. आणि मित्रांनो, या लिस्टमध्ये फिफ्थ कंपनी आहे बजाज ऑटो. आणि मित्रांनो, या कंपनीवर मॉर्गन स्टॅनलेने रेटिंग डाऊनग्रेड केली आहे इक्वल वेट पासून अंडर वेट. आणि मित्रांनो, या कंपनीवर मॉर्गन स्टॅनलेने पहिले टार्गेट प्राइस दिला होता 9,117 रुपयांचा. आणि मित्रांनो, आता ग्लोबल ब्रोकरेज फर्म मॉर्गन स्टॅनलेने बजाज ऑटो लिमिटेड या कंपनीचा टार्गेट प्राइस कमी करून नवीन टार्गेट प्राइस दिला आहे 8,075 रुपयांचा. सिक्स्थ कंपनी आहे आयशर मोटर्स लिमिटेड. आणि मित्रांनो, या कंपनीवर रेटिंग दिली आहे मॉर्गन स्टॅनलेने इक्वल वेटची, जे पहिले होती अंडर वेटची. आणि मित्रांनो, आयशर मोटर्स लिमिटेड या कंपनीवर ग्लोबल ब्रोकरेज फर्म
मॉर्गन स्टॅनलेने पहिले टार्गेट प्राइस दिला होता 4,079 रुपयांचा आणि मित्रांनो आता ग्लोबल ब्रोकरेज फर्म मॉर्गन स्टॅनलेने आयशर मोटर्स लिमिटेडवर टार्गेट प्राइस वाढून नवीन टार्गेट प्राइस दिला आहे 7,201 रुपयांचा आणि मित्रांनो 7th नंबरची कंपनी आहे TVS मोटर आणि मित्रांनो या कंपनीवर ग्लोबल ब्रोकरेज फर्म मॉर्गन स्टॅनलेने रेटिंग दिली आहे ओव्हरवेटची आणि मित्रांनो या कंपनीवर पहिले मॉर्गन स्टॅनले यांनी टार्गेट प्राइस दिला होता 3,126 रुपयांचा आणि मित्रांनो आता ग्लोबल ब्रोकरेज फर्म मॉर्गन स्टॅनलेने या कंपनीचा टार्गेट प्राइस वाढून नवीन टार्गेट प्राइस दिला आहे TVS मोटर या कंपनीवर 3,933 रुपयांचा आणि मित्रांनो 8th आणि शेवटची कंपनी आहे हिरो मोटोकॉर्प आणि मित्रांनो या कंपनीची रेटिंग मॉर्गन स्टॅनले या ब्रोकरेज फर्मने अपग्रेड केली आहे अंडरवेट पासून इक्वल वेट आणि मित्रांनो हिरो मोटोकॉर्प या कंपनीवर पहिले ग्लोबल ब्रोकरेज फर्म मॉर्गन स्टॅनलेने पहिले टार्गेट प्राइस दिला होता 3,765 रुपयांचा आणि मित्रांनो आता ग्लोबल ब्रोकरेज फर्म मॉर्गन स्टॅनलेने हिरो मोटोकॉर्प या कंपनीचा टार्गेट प्राइस वाढून नवीन टार्गेट प्राइस दिला आहे हिरो मोटोकॉर्प या कंपनीवर 5,968 रुपयांचा। तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितले की इंडियन गव्हर्नमेंटने GSTच्या रेटमध्ये जे बदल केले आहे त्याचा बेनिफिट ऑटो इंडस्ट्रीच्या कंपन्यांना मिळू शकतो अशी अपेक्षा असे ग्लोबल ब्रोकरेज फर्म आणि अमेरिकेची कंपनी मॉर्गन स्टॅनली यांचं म्हणणं आहे आणि मित्रांनो याचमुळे ग्लोबल ब्रोकरेज फर्म मॉर्गन स्टॅनलेने मारुती सुझुकी, हुंडई मोटर इंडिया लिमिटेड, महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड, अशोक लीलँड लिमिटेड, आयशर मोटर्स लिमिटेड, TVS मोटर आणि हिरो मोटोकॉर्प यांसारख्या कंपन्याचा टार्गेट प्राइस वाढवला आहे आणि फक्त बजाज ऑटो या कंपनीचा टार्गेट प्राइस कमी केला आहे। तर मित्रांनो मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल। तर मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे। माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा। तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत टाटा बाय बाय।